तर भाऊ हरार महादेव, कारण आज आपल्या गाडीचं गॅरेजला आलेलो भाऊ. तर गॅरेजला बघू शकता तुम्ही, नाही का अजून तर आपल्याला फिटर आलेलं नाही भाऊ, कारण फिटर अजून झोपलेलं आहे. तर फिटर आपला 100% येणार भाऊ, कारण त्या भावाला माहिती आपली गाडी आलेली आहे. तर आता बघूया आपल्या गाडीचं ब्रेक लागत नाही आणि त्या ब्रेकच्या नुसार आपण इथं आलेलो आहे. तर आता गाडीचं फटका काम करणार भावानो आणि लगेच संध्या चालू करणार आहे. ते धक्का आता बघू शकता आपली गाडी काय काय काम करते ते आणि काय काय गाडीचं काम आहे ते. फक्त मी बोललोय फिटरचं बघूया. तर भाऊ गाडीचं पण आणलेली, पण आपला अजून काही फिटरचं आलेलं नाहीये. तोपर्यंत आपण डोकं लावू. त्यानंतर आपलं काम खूप आहेत, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट गेला बघू शकता मस्त निवांत बसलो गॅरेजमध्ये जेवायला. तर भावाला या, तुम्ही पण जेवायला माझ्यासोबत, आपल्या भावासोबत जेवायला या. आता आपल्या भावाला एनर्जी आली पाहिजे, कारण आपलं फिटर अजून आलेलं नाहीये. भाऊ आपला जेवतो. तर भावानं बघा, तुम्ही बघू शकता हे आपले चाचा फिटर. तर आता चाचा आलेले नाही का, तर रातभर 12 वाजेपर्यंत प्रत्येकाची मजबुरी असते, काम करावं लागतं. थोडंसं लेट होतं भावानं चालून घ्यायचं. आता आमच्या सकाळचे मॉर्निंगचे आम्ही दे का राईड मारायचो, ते आम्ही पहिलेच लावले सुरुवात आमच्या गॅरेजला. काय विषय नाही भाई, आजचा दिवस आपल्यासाठी चांगला पण असतो आणि वाईट पण असतो. शेवटी रिक्षावाला भाऊ, मजबुरी असती. आता आपण चाचाला सांगितलं काय विषय, आता उचलायला लागणार चाचा नाही का. या जय महाराष्ट्र. बस तर गाडी तर वर केले. जेव्हा आम्ही गाडी चालवतो ना भावानं, आणि जेव्हा समोरचं हे असतं ना काय ना, एखाद्या समोरच्या आम्हाला हात वर केला की आम्ही साईडला नाही का अशी गाडी दाबतो, तर लोक समोरचे जे आमच्यावरती चालते ते काय म्हणतात माहिती का, आला का एक साईडला गांड मारिता गाडीवर. तर तशी आता आम्ही गाडी वर केली, तशी एक साईड गांड वर केली आम्ही. आता आमचं फिटर आले, बघू आता कामाला सुरुवात कसली होते. जबरदस्त काम, एवढी मशीन फटाफट हा दे गार गार. आता बघू काय कामं निघतात त्या, बघूया आपण पुढं. व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा भावानो. आता भावानो चाललंय काम बघा, एकदम खतरनाक चाललंय काम आणि क्वालिटी चाललंय. तुम्ही फक्त आता बघू शकता पुढे कसं काय खपाखप काम चालू होतंय ते. तर बघू शकता त्याच्या क्या गायला उत्तर लाइनर गया भाई, लाइनर तो भाई गया तो ब्रेक नहीं लगता है तो भाई अपना जिंदगी उसके ऊपर है. तो भाई कुछ ना कुछ तो भाई 2 पैसा नहीं रहेगा तो भी चलेगा भाई, लेकिन वो पहला इंपॉर्टंट काम करना पड़ेगा. तर भावानं ते करावं लागणार काम, कारण ब्रेक आहे, कारण ब्रेकवरती आपलं जीवन आहे भावांनो, आहे ना त्याच्या. अरे हो नाही, हा ते नाही चाललं भावांनो, स्वतःचा जीव धोक्यात, स्वतःचा जीव धोक्यात आणि दुसरं पण नुकसान होणार आणि आपण पण स्वतः नुकसान व्हावं. तर पहिलेच आपल्या दादा चाचाला बोललं करून घ्या पट्टा ठप्पा कप, आणि चाचा ते एवढं स्पीडला काम करायला लागलाय ना, दे धपाधप. फक्त व्हिडिओ तुम्ही स्किप करून बघा, पुढे बघा अजून वेगळा टाकणार आहे. खतरनाक. तर लाइनर टाकले भावानो. पण आता हे जे ब्रेक किट जे असते ना, ते जे बघा हे वायसर आहेत, तर ते वायसर भाऊ आहे ना, त्यांना लाइनर टाकले ना, तर लाइनर ऑपरेट आहे ना, मग त्यासाठी आहे ना हे आता वायसर टाकावं लागले भाऊ आपल्याला. एअर खाली घेतलं काढू का? हा काढा मग येईल कोणते करावं. तर भावांनो कम्प्लिटली काम झालेलं आहे पूर्ण आपल्या गाडीचं. 3 लाइनर आहेत, लाइनर चेंज करून टाकलेले. आता विषय राहिला फक्त भावा कसला माहितीये का, फक्त गाडी आहे ना भावांनो लेफ्ट राईट साईडला ओढते गाडी. आता ती गाडी कशामुळे राईट साईडला ओढते ना, त्याचा वीक पॉईंट काढायचं आहे. मांडी वीकचा मध्ये काय प्रॉब्लेम आहे का, कशामध्ये प्रॉब्लेम आहे ते फक्त मला काढायचं आहे. तर फिटर भाई आपला येऊ काय बसलाय बघा, निवांत बसलाय, दिसते का फिटर. ए दत्ता भाऊ हात करा. तर फिटर भाई आपला एक नंबर क्वालिटी आहे भाऊ. आणि आपल्या गाडीचं झालेली आहे. आता एक राऊंड मारायला लावला आपला फिटर भाऊला, बघू काय कसं ब्रेक लागतो ना, एअर निघाला का नाही तो 100% भावानो एंड बघू. तर भावानं जवळजवळ 100% आपल्या काम गाडीचं उरकलेलं आहे. आणि आता भावानं तुम्ही बघू शकता की आपल्या फिटर आहेत चाचा भाई, काम तर एक नंबर झालेलं आहे.
पण आता चाचेच्या 2 शब्द तोंडातून ऐकायचे ते चाच्यानं काय बोलायचे त्याच्यावर. गाडी ऍक्च्युली सर्व रिक्षाला गाड्या चालवतात, पण सध्या पावसाळ्यामुळे लाईन कडक होतात ब्रेक दाबून त्यामुळे ब्रेकवर लक्ष द्या आणि ब्रेकचं काम अति आवश्यक आहे. तुम्ही वाचा, दुसऱ्यालाही वाचवा, वेळेवर काम करा. कारण की या आपल्या जवळचा आहे म्हणून याचे पिस्टन जाम झाले होते, ब्रेक वर्क नव्हते करत, ब्रेक मला गाडी फिरायची, एक साईडला जाम झाली पिस्टन दोन्ही पण, त्यामुळे त्याचं काम ओके झालेलं आहे, त्यामुळे हरकत नाही काय नाही. आणि आता त्या चाच्यानं 3 लाईनरचं जे काम होतं ते प्रॉपर केलेलं आहे. परत एअरबिलचं सगळं भाऊसानं टाकाटा केलेलं आहे. आता विषय राहिला फक्त काय, मला एक गोष्टीचा डाऊट होता कोणता माहितीये का, ही गाडी माझ्या राईट साईडला ओढते. आता राईट साईडला ओढते ती कशामुळे, ते काका चाच्यानं मी राऊंड तर घेतलेला आहे, फक्त आता चाच्या 2च मिनिटं सांगत ती कशामुळे. ऍक्च्युली पावसामुळे पावसामध्ये पाऊस पडलेला असतो, खड्डे असतात, त्यामुळे गाडी आपटली की गाडी लेफ्टला किंवा राईटला गाडी वळते, हात सोडला की राईटला जाते. आणि आता ही कंडिशन आहे की आता सगळीकडे रस्त्यावर खड्डेच आहे, त्यामुळं आता हे 2 महिने तसे ओढायचे. गणपती झाले, नवरात्री झाले की त्यावेळेस चिंता उतरायचा, आऊट काढायचा आणि फिटिंग करायचं. कारण आताही तुम्ही केले तुमचे 700 ते 800 रुपये जाणार आणि नंतर 2 महिने परत खड्डे आपडले की परत 800 रुपये जाणार. तेच 800 रुपये तुमच्या घरात वापरा. आता फरक काय सांगितलं, फक्त काय सांगितलं 2 महिने फक्त तुम्ही करू नका. तर चाचा एवढा इमानदारीने का सांगायला लागला की भावानं आज ते दिवसभर 100 गाड्यांचं हे करत असतो. तर का सांगितलं तुम्हाला की ज्यानं करून भावानं आता पावसाचा दिवस आहे, खड्डे आहेत, खड्ड्यामध्ये तुम्ही हे काम करता हॅपीचं, तर ते चिमट्याचं काय करत जाऊ नका. फक्त थोडंसं ऍडजस्ट करा, 1-2 महिने जाऊ दे, नंतर कसं उन्हाच्या दिवसामध्ये तुम्ही केल्यानंतर 1 नंबर चांगलं पण राहील. गणपती दिवाळी नंतर रस्ते सगळे तुटलेले असतात, रस्ते खड्डे बुजवले असतात, तुमचे हप्पीचं काम केलं की तुम्हाला 8 ते 1.5 वर्ष अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्याच्या लाईन किती चेंज केल्या आपण, लायनर आता 1 कच्चा नंबर टाकलेले आहेत, कारण की ओव्हरसाईज होते त्याचे पहिले अगोदर गाळा होता आणि ड्रम जाम झाले होते, पिस्टन जाम झाले होते, दोन्ही केले. आता कमीत कमी 6 महिने बघायची गरज नाही. 6 महिने पण गाडी इमानदारीने चालवावं लागणार बरं का. त्याच्यामध्ये 6 महिने ते झाले, जिथं ब्रेक पॅडल मारतो त्या सिलेंडर मध्ये ऑइल असतं, त्याला कमीत कमी साधारण 3 महिन्यातून एकदा डबडं सिलेंडरचं ऑइल काढून साफ करून धुवून परत बसवायला लागतं. त्याच्या माती जमा झाली की पिस्टन जमा होतं, पिस्टन जमा झाला की लायनर वर्क करत नाही, लाईनर वर्क आणि त्याची आता कंडिशन तीच बघितली, पिस्टन ऑपरेट नव्हते होत, त्यामुळे 3 चाकाची एअर काढून क्लिअर केलेली गाडी. तर भावना हे असं 100% करावं लागेल. काळजी घ्या, ज्याच्यावरती आपली फॅमिली आणि आपलं कुटुंब चालतं, कुटुंब चालतं, स्वतःचा जीव वाचवा, दुसऱ्याचा वाचवा, दुसऱ्याचा वाचवा, तुम्ही जागा आम्हाला जगू द्या. आम्हाला जगू द्या. तर भावना आपले व्हिडिओ येतात, त्याच्या आपले व्हिडिओ येतात आणि त्या व्हिडिओसाठी भावना तुम्हाला नवीन नवीन असे स्टिक माहीत पडतील. त्यासाठी भावना तुम्हाला येऊन आपल्याला फॉलो करा आणि जे पण आपल्या युट्यूब चॅनलला नवीन जो कोण असेल तर त्यांनी येऊन सबस्क्राईबर करा भावानो आणि या भावाला सपोर्ट करा. तर भावानो, लव यू. नेक्स्ट व्हिडिओ, चला, हर हर महादेव भावानो.